महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या छोट्या गावात 24 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला आकाश ठोसर हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. एका साध्या खेड्यातून आलेला, कुस्तीच्या आखाड्यातून थेट रुपेरी पडद्यावर झेपावलेला आणि सैराटमधील परशा या भूमिकेने अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात घर करणारा हा प्रतिभावान अभिनेता आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. आकाशचे बालपण ग्रामीण जीवनशैलीत गेले, जिथे त्याचे वडील एक नामवंत कुस्तीपटू होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकाशने सुरुवातीच्या काळात कुस्तीचे धडे गिरवले. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि खेळांमध्ये कुशल असल्यामुळे कुस्ती ही त्यांची खरी ओळख बनली होती. मात्र नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. शिक्षण घेत असतानाच पुण्यातील अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे शरीर सौष्ठव आणि आत्मविश्वास दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नजरेत भरले. मंजुळे सैराटसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि आकाशची निवड त्याच शोधाचा भाग होती. ही भूमिका त्यांच्यासाठी केवळ एक संधी नव्हती, तर एक मोठी जबाबदारी होती, जी त्यांनी कशी निभावली, यांच्या या प्रवासात त्यांनी कोणकोणत्या संकटांशी झुंज दिली आणि स्वतःचे नाव कसे उंचावले, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. तर नमस्कार मंडळी, आपण पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज. सैराटमध्ये परशा या भूमिकेत आकाशने जे काही साकारले ते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. एक ग्रामीण प्रेमात आकंठ बुडालेला पण परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या युवकाची व्यक्तिरेखा आकाशने जिवंत केली. रिंकू राजगुरूच्या आर्चीसोबत त्यांची जोडी इतकी प्रसिद्ध झाली की ती एका काळात तरुणाईची ओळख बनली होती. सैराटच्या अलोट यशानंतर आकाशला अनेक नव्या संधी मिळाल्या. त्यांनी केवळ रोमॅन्टिक भूमिका न करता विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले. FU फ्रेंडशिप अनलिमिटेड 2017 महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात आकाशने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने तरुण पिढीच्या नातेसंबंधांना आणि मैत्रीला एक नवा दृष्टिकोन दिला. लस्ट स्टोरीज 2018 नेटफ्लिक्सवरील या अँथॉलॉजी चित्रपटात अनुराग कश्यप दिग्दर्शित भागात आकाशने अभिनेत्री राधिका आपटे यांच्यासोबत काम केले. एका कॉलेज युवकाची भूमिका त्यांनी केली, जो आपल्या प्राध्यापिकेच्या प्रेमात पडतो. मर्यादित संवाद पण प्रगल्भ अभिनयाने त्यांनी आपली सशक्त छाप सोडली. 1962 द वॉर इन द हिल्स 2020 ही वेबसिरीज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. यात आकाशने एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली. भारतीय सेनेतील एका जवानाची जिद्द, त्याग आणि देशभक्ती त्यांनी प्रभावीपणे उभी केली. या भूमिकेसाठी त्यांनी आर्मी कॅम्पमध्ये राहून शारीरिक प्रशिक्षण घेत आणि सैनिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून ती व्यक्तिरेखा आत्मसात केली होती. झुंड 2022 नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आकाश पुन्हा झळकले. झोपडपट्टीतून फुटबॉल खेळताना एक नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नव्हता, तर समाज प्रबोधन होतं. यात आकाशचा संयत अभिनय प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरला. घर बंदूक बिर्याणी 2023 या हटके नावाच्या सिनेमात त्यांनी एका साध्या शेफची भूमिका साकारली. नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांच्या सोबतीने त्यांनी स्वयंपाकघरातले कौशल्य, विनोद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित एक वेगळी कथा सादर केली. सध्या आकाश त्याच्या आगामी बाल शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी मोठे भाग्य मानले जाते. या भूमिकेसाठी आकाशने केवळ तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले नाही, तर युद्धनृत्य, इतिहासातील संदर्भ आणि तत्कालीन मराठी भाषेचाही सखोल अभ्यास केला. स्वखर्चाने अनेक ऐतिहासिक ग्रंथ वाचून, शिबिरे अटेंड करून आणि इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करून त्याने हे पात्र अत्यंत जबाबदारीने आणि आदराने स्वीकारले आहे. त्याच्या मते शिवाजी महाराज हे केवळ एक पात्र नाही, ते एक संपूर्ण विचार आहे. 2019 टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक व्यक्तींच्या यादीत आकाशने 8वा क्रमांक पटकावला होता, जो एका खेड्यातून आलेल्या युवकासाठी अभिमानास्पद बाब होती. सैराटनंतर मिळालेले ग्लॅमर त्यांनी कधीही डोक्यावर चढू दिले नाही. आजही तो मितभाषी, जमिनीवर असलेला आणि मेहनती कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याचे राहणीमान साधे असून तो अनावश्यक पार्टी किंवा प्रसिद्धीच्या झगमगाटात दिसत नाही. उलट तो शक्य असेल तिथे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि नव्या गोष्टी शिकण्याकडे अधिक झुकलेला असतो. आकाश ठोसर केवळ अभिनयापुरतीच मर्यादित नाहीत, तर त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्येही आपली भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रेरणादायी भाषणे दिली आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते युवकांना व्यसनमुक्ती, शिक्षण आणि करिअर याबाबतीत मार्गदर्शन करतात. कधी वाटलं नव्हतं की एक कुस्ती खेळणारा मुलगा एके दिवशी मुंबईतल्या मोठ्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करेल. पण हे शक्य झालं कारण मी स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी झगडलो, असे ते मुलाखतींमध्ये सांगतात. आकाश ठोसर यांचा जीवनप्रवास हा केवळ अभिनयाचा नाही, तर आत्मविश्वास, संघर्ष आणि यशाच्या दिशेने केलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. प्रत्येक पात्र हे माझ्यासाठी एक नवजीवन असतं, असे तो मानतो. त्यांचा अभिनय हा केवळ भूमिकेचा अभिनय नसून जीवन जगण्याची एक शैली आहे.
सैराटमधील परशा, लस्ट स्टोरीजमधील कॉलेज युवक, झुंडमधील फुटबॉलपटू, घरबंदूक बिर्याणीमधील शेफ आणि आता बाल शिवाजीमधील बालराजे या सर्व व्यक्तिरेखा विविध छटांनी सजलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकात आकाशने स्वतःला सिद्ध केले आहे. त्याच्या डोळ्यांमधील तेज, मनातले स्वप्न आणि त्याच्या वाटचालीमधील प्रामाणिकपणा हे सर्व गुण त्याला एक आगळेवेगळे स्थान देतात. आकाश ठोसर एक अभिनेता जो मातीशी जोडलेला आहे. आकाश ठोसरचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर एका सामान्य माणसाने आपल्या जिद्द आणि मेहनतीने असामान्य यश कसे मिळवले याचे उत्तम उदाहरण आहे. सैराटच्या प्रचंड यशानंतर अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्याची किंवा सतत प्रकाशझोतात राहण्याची घाई होते, पण आकाशने मात्र या गर्दीपासून स्वतःला दूर ठेवले. त्याने निवडक भूमिकांवर लक्ष केंद्रित केले, जिथे त्याला अभिनयाला वाव मिळेल. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याने आपल्या मूळ स्वभावात, मूल्यांमध्ये किंवा जीवनशैलीत फारसा बदल केला नाही. त्याचे राहणीमान आजही साधे आहे. तो फारशा पार्ट्यांमध्ये किंवा प्रसिद्धीच्या झगमगाटात दिसत नाही. याउलट तो शक्य असेल तिथे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो, मूळ गावाला भेट देतो आणि नव्या गोष्टी शिकण्याकडे अधिक झुकलेला असतो. त्याचा एक वेगळा छंद म्हणजे प्रवास आणि निसर्गाशी जोडलेले नाते. आकाशला पर्वत, जंगल आणि शांत गावं फार प्रिय आहेत. कामातून थोडा वेळ मिळाल्यास तो अशा ठिकाणी जातो जिथे मनाला शांती मिळते. त्याचे सोशल मीडियावरील काही फोटोसुद्धा याच शांत जीवनशैलीचे प्रतिबिंब दाखवतात, जिथे त्याच्या फॉलोअर्सना त्याच्या साधेपणातली एक खास ऊर्जा जाणवते. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण त्याच्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतात. वजा एक असा तरुण जो कठीण परिस्थितीतून येऊनही मोठे स्वप्न पाहतो आणि त्याच्या पूर्णतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. तो नेहमीच युवा शक्तीच्या महत्त्वावर भाष्य करतो. आपण जे पाहतो तेच व्हायला हवं आणि आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो, असे तो वारंवार सांगतो. शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांना तो करिअर निवड, स्वप्नपूर्तीची वाट आणि आत्मविश्वास वाढवण्यावर मार्गदर्शन करतो. त्याच्या बोलण्यात आत्मानुभव आणि यशामागचा संघर्ष स्पष्ट दिसतो, ज्यामुळे त्याच्या शब्दांना अधिक वजन आणि परिणामकारकता मिळते. एक ब्रँड म्हणून आकाश ठोसर. आकाश ठोसरची एक खास गोष्ट म्हणजे त्याने कधीच एका विशिष्ट शैलीत अडकून न राहता विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्याने प्रेक्षकांना दाखवून दिले की तो केवळ रोमॅन्टिक हिरो किंवा गावाकडचा मुलगा या चौकटीत अडकणारा कलाकार नाही. त्याने सामाजिक, भावनिक, ऐतिहासिक आणि देशभक्तीपर अशा अनेक छटांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. प्रसिद्धीच्या गर्दीतही त्याने आपली नैतिक मूल्ये जपली आहेत. तो आजवर कोणत्याही वादविवाद, भांडण किंवा सतत चर्चेत राहणाऱ्या ट्रेंडमध्ये सहभागी झालेला नाही. सोशल मीडियावर त्याची उपस्थिती मर्यादित असली तरीही प्रभावी आहे. तो फक्त जाहिराती किंवा फोटो शेअर करत नाही, तर प्रेरणादायी विचार, समाजोपयोगी संदेश आणि त्याच्या आयुष्यातील खरे क्षण प्रेक्षकांशी शेअर करतो. त्यामुळे चाहत्यांची त्याचे नाते एकतर्फी नसून परस्पर सन्मानाचे आणि जिव्हाळ्याचे आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आकाश ठोसर हे नाव आता केवळ एका अभिनेत्याचे नाही, तर एका ब्रँडचे प्रतीक बनले आहे. वजा एक असा ब्रँड जो सचोटी, मेहनत, नैतिकता आणि गुणवत्ता यांचा मिलाप आहे. यामुळेच तो केवळ अभिनयाच्या अंगाने नव्हे, तर एक जबाबदार नागरिक म्हणूनही समाजात आदराने पाहिला जातो. आकाश ठोसरचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर मूल्यांना चिकटून राहण्याचा आणि सतत स्वतःला सिद्ध करत राहण्याचा एक आदर्श आहे. आकाश ठोसर हे एक अभिनेता जो मातीशी जोडलेला आहे आणि सतत प्रगल्भ होत आहे. आकाश ठोसरचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर एका सामान्य माणसाने आपल्या जिद्द आणि मेहनतीने असामान्य यश कसे मिळवले याचे उत्तम उदाहरण आहे. सैराटच्या प्रचंड यशानंतर अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्याची किंवा सतत प्रकाशधोतात राहण्याची घाई होते, पण आकाशने मात्र या गर्दीपासून स्वतःला दूर ठेवले. त्याने निवडक भूमिकांवर लक्ष केंद्रित केले, जिथे त्याला अभिनयाला वाव मिळेल. पटकन पैसे आणि प्रसिद्धी मिळवण्याऐवजी त्याला स्क्रिप्ट आणि पात्राचा सखोल अभ्यास करून प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळे देण्याची ओढ होती. यामुळेच तो एक अंडरस्टेटेड परफॉर्मर म्हणून ओळखला जातो. तो अभिनयात ओरडत नाही किंवा नाटकीपणा करत नाही, तर त्या व्यक्तिरेखेच्या भावनांमध्ये पूर्णपणे मिसळून जातो. त्याच्या डोळ्यांमधून भावना बोलतात आणि चेहऱ्यावरचे सूक्ष्म हावभाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. वजा हीच त्याच्या अभिनयाची खरी ताकद आहे. अभिनयापलीकडचा माणूस, सामाजिक जाणीव आणि साधी जीवनशैली. आकाश ठोसर फक्त अभिनयापुरता मर्यादित नाही, तर त्याची सामाजिक जाणीव आणि साधी जीवनशैली देखील अनेक तरुणांना प्रभावित करते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याने आपल्या मूळ स्वभावात, मूल्यांमध्ये किंवा जीवनशैलीत फारसा बदल केला नाही. त्याचे राहणीमान आजही साधे आहे. त्याचा एक वेगळा छंद म्हणजे प्रवास आणि निसर्गाशी जोडलेले नाते.
आकाशला पर्वत, जंगल आणि शांत गावं फार प्रिय आहेत. कामातून थोडा वेळ मिळाल्यास तो अशा ठिकाणी जातो जिथे मनाला शांती मिळते. त्याचे सोशल मीडियावरील काही फोटोसुद्धा याच शांत जीवनशैलीचे प्रतिबिंब दाखवतात, जिथे त्याच्या फॉलोअर्सना त्याच्या साधेपणातली एक खास ऊर्जा जाणवते. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण त्याच्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतात. वझा एक असा तरुण जो कठीण परिस्थितीतून येऊनही मोठे स्वप्न पाहतो आणि त्याच्या पूर्णतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. तो नेहमीच युवा शक्तीच्या महत्त्वावर भाष्य करतो. आपण जे पाहतो तेच व्हायला हवं आणि आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो, असे तो वारंवार सांगतो. प्रसिद्धीच्या गर्दीतही त्याने आपली नैतिक मूल्ये जपली आहेत. तो आजवर कोणत्याही वादविवाद, भांडण किंवा सतत चर्चेत राहणाऱ्या ट्रेंड्समध्ये सहभागी झालेला नाही. सोशल मीडियावर त्याची उपस्थिती मर्यादित असली तरीही प्रभावी आहे. तो फक्त जाहिराती किंवा फोटो शेअर करत नाही, तर प्रेरणादायी विचार, समाजोपयोगी संदेश आणि त्याच्या आयुष्यातील खरे क्षण प्रेक्षकांशी शेअर करतो. त्यामुळे चाहत्यांशी त्याचे नाते एकतर्फी नसून परस्पर सन्मानाचे आणि जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळेच तो विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी आदर्श राजदूत म्हणून काम करत आहे. एका जाहिरातीत त्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोलणारा संदेश दिला होता, तर दुसऱ्या एका उपक्रमात त्याने पाण्याच्या बचतीसाठी जनजागृती केली होती. यामुळेच तो केवळ अभिनयाच्या अंगाने नव्हे, तर एक जबाबदार नागरिक म्हणूनही समाजात आदराने पाहिला जातो. आकाश ठोसरचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर मूल्यांना चिकटून राहण्याचा आणि सतत स्वतःला सिद्ध करत राहण्याचा एक आदर्श आहे. त्याच्या भविष्यातील चित्रपटांसाठी, विशेषतः बाल शिवाजीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि प्रगल्भ अभिनेता म्हणून आकाश ठोसरचे स्थान निश्चितच मजबूत झाले आहे आणि तो भविष्यातही अशाच वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकत राहील, अशीच अपेक्षा